ओमकार एंटरप्राइजेस आमच्याकडे एक्साइड इन्व्हर्टर बॅटरी सोलर सिस्टीम योग्य भावात मिळतील. बजाज फायनान्स उपलब्ध. प्रोप्रायटर सुशील भोसले. संपर्क 9370722398. पत्ता शिवानी रेसिडेन्सी, कचेरी रोड, मुद्रे, कर्जत, रायगड. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट, कर्जत तालुका सर्वसाधारण सभा महत्त्वपूर्ण बैठक शेळके हॉल येथे संपन्न झाली. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुका अध्यक्ष हिरामनजी गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली रविवार दिनांक 29 रोजी संध्याकाळी 4 वाजता कर्जत किरवली शेळके हॉल येथे सभा संपन्न झाली. त्यावेळी कोकण प्रदेश अध्यक्ष प्रकाशजी मोरे साहेब, रायगड जिल्हा अध्यक्ष नरेशजी गायकवाड साहेब, प्रमोदजी महाडिक साहेब, युवा रायगड जिल्हाध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. त्यावेळी ज्येष्ठ पत्रकार प्रेमनाथ जाधव, संपर्क प्रमुख किशोरजी गायकवाड, जीवनजी गायकवाड पवारसाहेब, जगदीशजी शिंदे, महिला तालुकाध्यक्ष अलकाताई सोनावणे, अमर जाधव, सतीश रिकेपी तसेच कर्जत तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. माझा रायगड न्यूजसाठी संपादक गणेश लोट, कर्जत, रायगड. छत्रपती शिवाजी महाराज आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुका कर्जत यांच्या विद्यमाने कार्यकर्ता शिबिर आयोजित केलेला आहे. या सभेला माननीय कोकणचे नेते प्रकाशजी मोरे साहेब तसेच आमचे धरणीचे आणि FQ या जिल्ह्यातला खरं असं नेतृत्व आहे तरुणांचा, ते प्रमोदजी महाडिक सर, तसेच आमचे युवा अध्यक्ष लखनजी पवार साहेब, आमच्या महिला तालुका अध्यक्ष अलकाताई सोनावणे, आमचे युवकांचे जिल्हा कोकण सचिव जीवनजी गायकवाड साहेब, आमचे संपर्क प्रमुख किशोर गायकवाड, आमचे मित्र आता ज्यांची नियुक्ती झाली हे प्रेमनाथ जाधव साहेब, हे अनेक वर्षापासून आमच्या बरोबरच आहेत. त्याच्यानंतर आमचे नवनिर्वाचित सचिव आयुष्यमान अशोकजी गायकवाड, आमच्या ग्रुप ग्रामपंचायत कुंदुडीचे सदस्य सोनावणे साहेब, तसेच सर्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आमचे उपाध्यक्ष जगदीशजी शिंदे साहेब आणि सर्व कार्यकर्त्यांना माझा क्रांतिकारी जय भीम, तसंच महिला वर्गालाही माझा क्रांतिकारी जय भीम. रिपब्लिकन पार्टीचा वर्धापन दिन आहे. या 3 तारखेला वर्धापन दिन साजरा होत आहे. या वर्धापन दिनाला जाण्याला ज्याची इच्छा असेल त्यांनी तयारी दाखवा. त्यांना नेण्याचं काम आणण्याचं काम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुक्याच्या वतीने केलं जाईल. दुसरी गोष्ट, या तालुक्यामध्ये ज्यांनी संघर्ष केला तर आम्हाला आंबेडकर भवन हवा आहे, ते आमचे मुनारवी ढुले असतील, बबन रामा गायकवाड असतील, असे अनेक बुजुर्ग मंडळी ज्यांनी हा संघर्ष चालू ठेवला. त्या संघर्षातून आमदारांना त्यांची दखल घ्यावी लागली आणि त्या दखलीतून आमदारांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन हे देण्याचं निश्चित केलं आणि त्याचा कार्यक्रम 6-10 सकाळी 11 वाजता आयोजित केलेला आहे. त्या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून
त्याची शोभा वाढवायची आहे, त्यासाठी तुम्हाला नेण्याची, आणण्याची, तुमच्या खाण्याची जबाबदारी, संपूर्ण जबाबदारी सन्माननीय आमदार महेंद्र शेठ कुर्वे यांनी उचललेली आहे. तरी तुम्ही आपल्याला सांगायचं आपल्या गावाला किती गाड्या लागतील, त्या गाड्या पोहोचवण्याचं काम रिपब्लिकन पार्टीच्या माध्यमातून केलं जाईल. फक्त मला एक दखल द्या तर बाबा कडामधून 100 येणार आहेत, कर्जतमधून 200 येणार आहेत. प्रत्येक गावाची जी काही लिस्ट असेल ती मला सांगा, त्या पद्धतीने तुमच्याकडे गाड्या पाठवल्या जातील आणि त्या गाड्या तुमच्याजवळ आल्यानंतर जेवढ्या ज्यांना याची इच्छा असेल त्यांनी त्या कार्यक्रमाला सहभागी होऊन त्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही तुम्हाला सर्वांना आग्रहाची आणि कळकळीची विनंती करतो. आज रिपब्लिकन पार्टीचा जो विषय आहे साहेब मोरे साहेब, गेल्या 90 सालापासून हिरामन गायकवाड हा कार्यरत आहे. कोण जर तुम्हाला सांगत असेल मी पॅन्थरचा कार्यकर्ता आहे, हे सर्व झूट आहे. आज एक क्रांतीच तसेच माझ्या जे मी संघर्षापासूनच यामध्ये उतरलोय. आरपीआयचे अध्यक्ष निवडण्यापासून संघर्ष चालू झाले कर्जत तालुक्याला. माझे बंधुराज होते किशोर गायकवाड सर, अतिशय प्रामाणिक माणूस हे सर्वांना माहिती आहे. पण माझा स्वभाव हा पहिल्यापासून राखील राहिलेला स्वभाव आहे. त्याच्यामुळे मी कुणाला शरणगती पत्करत नाही. पार्टीचं काम मी प्रामाणिकपणे करतोय. गेल्या पहिलाच काम समाज कल्याण मंत्री रामदासजी आठवले साहेब असताना आम्ही इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभा केला कर्जतमध्ये. लोकवर्गणीतून उभा केला तो पुतळा. त्या पुतळ्याला उभा करत असताना संपूर्ण भारतीय गौरव सेवेच्या नावाने आम्ही उभे केला. हीच फादर बॉडी आताशी संघर्ष करते तीच माझ्याबरोबर होती. अनेक वर्षापासून संघर्ष करत असताना आम्ही तो बाबासाहेबांचा पुतळा उभा केला. उभा केल्यानंतर असाच एक समाजात आपला दानशूर माणूस होता तर त्यांनी 11,1111 रुपये प्रभाकर उभे या नावाच्या माणसाने दिले, या व्यक्तीने दिले. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचा सर्व कार्यक्रम आयोजित केला. त्या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून माननीय समाज कल्याण मंत्री रामदासजी आठवले साहेब त्या कार्यक्रमाला आले होते आणि त्यांच्या हस्ते तो उद्घाटन झाला होता. काही आपल्याच पार्टीच्या माणसांनी त्या कालच्या नगरसेवकांनी आठवले साहेबांच्या नावाची पाठी शिवशोभीकरणाच्या नावाखाली काढून फेकून दिलेली ते आजपर्यंत लागलेलेच आहेत. ज्या माणसाने 11,1111 रुपये दिले त्या माणसाच्या नावाची पाठी फेकून दिली, ती पाठी लागली नाही साहेब. आम्ही इकडं लोकांना सांगतात आम्ही आरपीआयचे कट्टर कार्यकर्ते, आणि तुमच्या नेत्याची पाठी तुम्ही काढून फेकून देताय. तुम्ही इथून उचलून दुसऱ्या पक्षात जाताय, स्वतःसाठी समाजाला वेटील धरताय आणि सांगताय का आम्ही रिपब्लिकन पार्टीच्या चळवळीमध्ये आधी झोपून गेलेले आहेत. हे झूट आहे. कोण जर मत असेल तर हे मला अजिबात मान्य नाही साहेब. मी आज चांगल्या संघर्षातूनच इथपर्यंत आलो. सुरुवातच आमची संघर्ष असून नये तर किशोर गायकवाडला अनेक वेळा ज्याच्या टायमाला आम्ही नियुक्ती करण्याचा संघर्ष, त्या पद्धतीने आम्हाला काम करायची संधी द्या, आम्ही करू ना. काय मिळावं शेतकरी गायकवाड तुम्ही इतर आम्ही स्थानिक आहेत. 84 बौद्धवाड्यामध्ये प्रत्येक आमचं नातेवाईक आहे रक्ताचा. आम्हाला बाहेरून माणसं आणायची गरज नाही. या तालुक्यामध्ये आम्ही प्रामाणिक काम करतोय आणि आमच्याबरोबर हजारो लोक या तालुक्यामध्ये जोडले गेलेले आणि मेलावा करायचा असं ते तुम्हाला आम्ही करून देऊ. पण तुम्ही हे वरच्या लोकांचं दाबलं तर ठीक आहे. आता एखादा कोकणचा नेता येतो तो तालुक्यात किती गेला होता, काय पद्धत आहे. तुम्ही आमच्या अंतरून नेते कोकणचे नेते झालात. आम्ही पहिले तालुका अध्यक्ष आहे. आम्ही समाज सोडून गेल्याने 35 वर्ष आम्ही समाजाची सेवा करतोय. आम्हाला संधी दिलेली आहे, साहेबांनी संधी दिलेली आहे, B.K. बर्वे साहेबांनी संधी दिलेली आहे, जिल्हाध्यक्षांनी संधी दिलेली आहे. ते कुठेतरी थांबलं पाहिजे साहेब, आणि हे तुम्ही थांबवाल अशी आशा बाळगतो. आणि इथेच माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भारत. मित्रांनो, आज या ठिकाणी आपण हिरामनदादा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली या कर्जत शहरात काम करत आहोत. त्यांचं काम देखील अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मोरेसाहेब चालू आहे. पण युवक आघाडीमध्ये काम करत असताना आमच्याकडे काहीतरी मर्यादा असतात, त्याच्यामुळे आम्ही जास्त प्रमाणात या ठिकाणी पडत नाही. परंतु ताई, मला या ठिकाणी आपल्या बाबतीत बोलायचं आहे. कर्जत तालुक्याची ही पहिलीच बैठक माझ्यासमोर आलेली आहे आणि आज मला जे इथे बोलवलं आणि जो माझा सन्मान केला त्याबद्दल मी कर्जत तालुक्याचा कृतज्ञ. आदरणीय मित्रांनो, गेली 6 महिने मी हा पदभार सांभाळला. कर्जत तालुक्यापासून सुरुवात होते आणि गोव्याच्या कोपऱ्यावर दोडा मार्कला संपते. असे 32 तालुके माझ्याजवळ आहेत.
आणि या 32 तालुक्याचा भार सांभाळताना मला काही त्रास होत नाही, पण एक त्रास होतो. मला वाटतं अलकाताईंनी ते वाचलं असेल, मी पाठवलं होतं की आंबेडकरी विचार अर्ध्यावर वाचणारा हा अतिशय घातक असतो, पण तो आंबेडकरी चळवळीलाच घातक असतो. अर्धा विचार, अर्धा अभ्यास, आणि त्याच्यामुळे ही माणसं आंबेडकरी विचाराला घातक ठरलेली आहेत. आणि ही घातक विचाराची माणसं तुम्हाला बाजूला ठेवून रिपब्लिकन पक्ष उभा करावा. बाबासाहेबांनी म्हटलं होतं की मतदानाचा तुम्हाला जो हक्क दिलाय मी, जगामध्ये कुठल्याच देशामध्ये इक्वलिटीनी टाटा, बिर्ला, अंबानी पासून गरीब कपल्लक माणसापर्यंत जो मतदानाचा अधिकार या जगामध्ये दिलेला आहे तो फक्त बाबासाहेबांनी या भारत देशामध्ये दिला. आणि म्हणून बाबासाहेब बोलले की मी हा जो मताचा अधिकार तुम्हाला दिलेला आहे तो मीठ मिरची विकत घेतल्यासारखी किंवा मीठ मिरची सारखा तुम्ही तो कोणाला विकू नका. दुर्दैवाने आता आपण विक्रीला